आपण इथे बीम रिॲक्शन ओव्हरहँगिंग बीमसाठी इथं काढणार आहोत. तर याच्यामध्ये एक मोमेंट आणि 2 फोर्सेस कन्सिडर केलेले आहेत. आणि असं असेल तर आपल्याला सपोर्ट रिॲक्शन जे आहेत ते कशा काढायच्या ह्याच्या रिलेटेड हा प्रॉब्लेम आहे. आता ह्या केसमध्ये हा ओव्हरहँगिंग बीम आहे आणि का तर ह्याचा हा जो राईट साईड आहे ती काय झाली ओव्हरहँग आहे आणि ए आणि डी हा जो पॉईंट आहे त्याला सपोर्ट दिलेले आहेत. मग अशा टाईपचा हा प्रॉब्लेम घेतलेला आहे आणि आपल्याला ह्याच्या रिॲक्शन्स काढायच्यात. मग कशा काढायच्या तर ते आपण बघूया. तर प्रॉब्लेम तुमच्या समोर आहे. हे बीम ए तर हा ए पॉईंट आणि हा ई पॉईंट. तर हा जो आहे तो बीम आहे. बीम ए 8 मीटर लॉंग. तर याची जी लेंथ आहे ती किती 8 मीटर आहे. रेस्ट ऑन 2 सपोर्ट्स 6 मीटर अपार्ट. तर हा जो 8 मीटर आहे त्याच्यापैकी 6 मीटर जो आहे ह्या 6 मीटरवर काय केलेत सपोर्ट्स लावलेले आहेत. ए आणि डी हे काय झाले सपोर्ट्स. राईट हँड एड इज ओव्हरहँगिंग. तर याचं जे राईट हँड एंड आहे ते काय झालं आहे ओव्हरहँग झालं आहे. किती मीटरनं तर 2 मीटरनं. तर हे जे 2 मीटर आहे त्यानं काय झालं आहे उजव्या साईडचं जे एंड आहे ते ओव्हरहँग झालेलं आहे. बीम कॅरीज पॉईंट लोड 25 किलो न्यूटन. तर 25 किलो न्यूटन हा काय पॉईंट लोड आहे 4 मीटर फ्रॉम LHS. म्हणजे LHS जो आहे म्हणजे ए पॉईंटपासून हा 4 मीटर अंतरावर आहे 25 न्यूटन. 25 किलो न्यूटन हा जो फोर्स आहे त्याबद्दल दिले 25 किलो न्यूटन ॲट 4 मीटर फ्रॉम LHS. अँड अँटी क्लॉकवाईज मोमेंट 12 किलो न्यूटन पर मीटर. तर ही जी अँटी क्लॉकवाईज मोमेंट आहे 12 किलो न्यूटन पर मीटर कुठं आहे तर 4 मीटर फ्रॉम RHS. तर ह्याचा जो RHS आहे उजव्या साईडचा सपोर्ट तर त्या सपोर्टपासून 4 मीटर अंतरावर आहे. तर हे डिस्टन्स इथं दिलेलं आहे 4 मीटर अंतरावर काय तर मोमेंट आहे. फाइंड सपोर्ट रिॲक्शन ऑफ द बीम. तर इथं सपोर्ट ए आणि बीला आहे त्या ए आणि डीला आहे त्यामुळं RA आणि RD ह्या आपल्या झाल्या सपोर्ट रिॲक्शन्स. पुढे त्यांनी म्हटलं आहे इफ 5 किलो न्यूटन पॉईंट लोड इज ॲट ई. म्हणजे 5 किलो न्यूटनचा जो फोर्स आहे तो ई पॉईंटवर ॲक्ट होतो आहे. तर आपण पहिल्यांदा काय करणार आहोत की ए पॉईंटपासून हे जे मोमेंट आहे हा फोर्स आहे म्हणजे हे रिॲक्शन आहे आणि हा फोर्स आहे. तर त्याचे डिस्टन्सेस आपण मेन्शन करणार आहोत. त्यामुळे काय होईल की प्रॉब्लेम सॉल्व करताना जेव्हा आपण मोमेंट घेऊ त्यावेळेला ते इझी जाईल. तर बघा हे टोटल डिस्टन्स 6 आहे हे डिस्टन्स 4 आहे. तर हे डिस्टन्स किती मिळेल तर 2 मीटर एवढं मिळेल. तर ए पॉईंटपासून मोमेंट आली 2 मीटरवर. पुढचा जो फोर्स आहे तो आहे 4 मीटरवर. रिॲक्शन RD येईल 6 मीटरवर आणि 5 किलो न्यूटनचा फोर्स येईल 8 मीटरवर. तर सगळे फोर्सेस आहेत ते ए पॉईंटपासून किती अंतरावर आहेत ते आपण काढून घेतलं. तर याच्यामुळे आपल्याला फायदा होणार आहे की मोमेंट काढताना. आता आपण पहिल्यांदा फाइंड आउट करूया समेशन एफ ऑफ वाय. समेशन एफ ऑफ वाय ह्याच्यामध्ये आपण साइन कन्व्हेन्शन घेणार आहोत की सगळे व्हर्टिकल जाणारे उभे फोर्सेस आहेत वरच्या साईडला जाणारे पॉझिटिव्ह आणि खाली जाणारे फोर्सेस आहेत ते सगळे निगेटिव्ह. म्हणजे एखादा फोर्स वर गेला तर आपण पॉझिटिव्ह घेणार आणि एखादा फोर्स खाली गेला तर त्याला निगेटिव्ह साईन देणार. पहिला फोर्स कोणता आहे RA वरती चालला आहे प्लस साईन का तर वरती चाललेला आहे. आता ही मोमेंट आपल्याला घ्यायची गरज नाही आहे का तर आपण इथं फक्त फोर्स बघतो मोमेंट बघत नाही. नेक्स्ट फोर्स कोणता आहे पुढचा फोर्स 25 किलो न्यूटन. कुठे चालला आहे खाली चालला आहे म्हणजे मायनस साईन मायनस. पुढचा फोर्स कोण आहे तर ही रिॲक्शन आहे RD. कुठे चालली ॲरो बघायचा ॲरो वर आहे म्हणजे वरती असेल तर पॉझिटिव्ह म्हणून RD जो आहे हा जो RD त्याची व्हॅल्यू काय आली पॉझिटिव्ह. पुढे 5 किलो न्यूटन फोर्स खाली चाललेला आहे खाली असेल तर मायनस साईन तर -5.
आता RA प्लस RD ह्याच्या पुढे काय मिळेल -25 -5 -30. आता -30 ह्या साईडला घेतल्यावर काय होणार +30. तर आपल्याला इक्वेशन मिळेल RA प्लस RD इज इक्वल टू 30. आता याच्यानंतर आपण पुढे फाइंड आउट करणार आहोत मोमेंट ॲट पॉईंट A, म्हणजे अबाउट पॉईंट A मोमेंट किती. आता पहिल्यांदा काय येणार आहे तर हे मोमेंट येणार. ही मोमेंट कशी अँटी क्लॉकवाईज आहे. कसे अँटी क्लॉकवाईज, घड्याळाच्या उलट्या दिशेनं. अँटी क्लॉकवाईजला आपण काय म्हणलो आहे मायनस, त्यामुळे -12. आता हे मोमेंट असल्यामुळे आपल्याला डिस्टन्स घ्यायची गरज नाही. आता पुढे काय तर हा फोर्स आहे, म्हणजे आता फोर्सचं A पॉईंटपर्यंत असलेलं डिस्टन्स काय 4 मीटर. म्हणून इथं 25 × 4. आता A पॉईंटपासून जर मी ही लाईन ओढली आणि हा 25 किलोन्यूटनचा फोर्स खाली डाऊनवर्ड आहे, मग त्या डाऊनवर्ड साईडला जर आपण खाली ह्या लाईनला खाली ढकललं आणि A पॉईंटला पकडलं तर लाईन काय होणार आहे ह्या प्रकारे खाली जाणार. म्हणजे ही कशी फिरणार क्लॉकवाईज. मग क्लॉकवाईजला आपण काय बोलतो आहे, कोणतं साईन देणार पॉझिटिव्ह, त्यामुळं पॉझिटिव्ह साईन +25 × 4. नेक्स्ट RDचं A पर्यंतचं असलेलं डिस्टन्स कुठे आहे 6 मीटर. मग RD × 6. आता साईन A पॉईंट आणि ही स्ट्रेट लाईन ड्रॉ केली. A पॉईंटला त्या स्ट्रेट लाईनला पकडलं आणि RD बघा कुठे वरती चालला आहे. वरती ढकललं तर हा कसा फिरेल अँटी क्लॉकवाईज डिरेक्शननं. त्यामुळं आपण अँटी क्लॉकवाईजला काय म्हणतो आहे मायनस, का तर हा असं फिरतो आहे म्हणजेच मायनस. तर आपल्याला इथं दिसेल RD × 6. नेक्स्ट फोर्स कोणता आहे 5. A पर्यंतचा डिस्टन्स किती आहे 8. मग काय येईल 5 × 8. आता ही लाईन आहे, ह्या लाईनीला A पॉईंटला पकडलं आणि 5 किलोन्यूटन फोर्स डाऊनवर्ड ॲक्ट होतो आहे. जर डाऊनवर्डनं आपण ढकललं तर काय होईल, हा क्लॉकवाईज फिरेल, घड्याळासारखा फिरेल, घड्याळाच्या काट्यासारखा फिरेल. त्यामुळे आपण ह्याला साईन कोणतं देणार प्लस, का तर इथं प्लस बोललो आहे क्लॉकवाईजला. घड्याळाच्या काट्यानुसार फिरला तर क्लॉकवाईज पॉझिटिव्ह. आता इथं बघा -12 + 25 × 4 आणि 5 × 8 ह्याचा ॲन्सर येईल 128. -RD × 6 इथं ॲज इट इज राहिला. -RD × 6 ह्या साईडला गेल्यावर इक्वल टू साईनच्या पलीकडे गेल्यावर काय होणार प्लस. आता प्लस झाल्यानंतर परत बघा इक्वेशन काय आलं 128 इज इक्वल टू RD × 6. आता हा जो 6 आहे तो RDला गुणिले आहे, तो ह्या साईडला आल्यावर काय होणार भागिले. मग 128 भागिले 6 काही मिळेल आपल्याला ॲन्सर 21.3. आता हे जे व्हॅल्यू आहे किंमत आहे ते आपल्याला इक्वेशन 1मध्ये टाकायची. मग इक्वेशन 1 मी इथं लिहून घेतलं RA + RD इज इक्वल टू 30. आता RDची किंमत जी आली 21.3 ती इथं टाका. आता इथं 21.3 प्लस आहे, ह्या साईडला गेल्यावर काय होणार मायनस. मग 30 - 21.3 ॲन्सर काय येईल 8.7. तर इथं आपण RA आणि RD दोन्ही व्हॅल्यू काढलेल्या आहेत. तर ह्या प्रकारे आपण हा प्रॉब्लेम सॉल्व केला.